पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठ नेते राजभाऊ इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार समारंभाकरता उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रीय नेते जोगेंद्र कवाडे हे सोलापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना प्राध्यापक जोगेंद्र कवाडे म्हणाले, बीडच्या मस्साजोग गावामध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण करून निगृणपणाची हत्या करण्यात आली। त्यामुळे एक अत्यंत असंतोष, आक्रोश जनतेमध्ये आहे आणि इतके दिवस होऊ नये या प्रकरणातील जे आरोपी आहेत, संशयित आहेत, त्यांना अटक करून जी पुढची कारवाई करायची होती त्याला इतका विलंब लागला। कराड नावाचा जो गृहस्थ आहे, वाल्मिक कराड नावाचा जो संशयित आरोपी आहे, तो जे इतकेच फरार होता। आणखी 3-4 लोक या प्रकरणातील फरार आहेत, तो सापडले नाही आहेत। हे महाराष्ट्राच्या पोलीस खात्यावर एक आव्हान आहे। इतके दिवस जर आरोपी सापडत असतील आणि मग सर्व मुसके आवळल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री दिल्यानंतर मात्र आता वाल्मिक कराडला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर ही हाय प्रोफाईल केस आहे, अलग लक्षात। त्यामुळे सरकारने, विशेषतः मुख्यमंत्री हे गृहमंत्रीच आहेत, त्यांनी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून जे आरोपी आहेत अशा प्रकारची शिक्षा त्यांना करावी की बीड जिल्ह्याचा बिहार झाला की असं वाटायला लागतं। ही जी प्रतिभा झाली बीड जिल्ह्याची, गुंडगिरी, दादागिरी, खून, मारामाऱ्या, खंडणी वसूल करणं, हे जे सर्व धंदे त्या ठिकाणी सुरू आहेत, हे बंद करायचे असतील तर या संतोष देशमुख मस्साजोगच्या सरपंचाची जी निगृण हत्या करण्यात आली, त्यात ते जे कोणते आरोपी असतील त्यांच्यावर फाशीची शिक्षा दिली। अशा प्रकारचं निगृण कृत्य त्यांनी केलं। इव्हन त्याचे डोळे काढून, संतोष देशमुखचे डोळे काढून जाळण्यात आले। आता अमानुषपणे, निगृणपणे हत्या करण्यात आली। त्यामुळे यांना कॅपिटल पनिशमेंट ज्याला आम्ही म्हणतो, फाशीची शिक्षा, याशिवाय दुसरा कोणता शिक्षा असू शकत नाही। आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की या बीड जिल्ह्याच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला कलंकित करणारा हा जो प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडला, त्यामुळे सर्व लोकांचं लक्ष या घटनेकडे लागलेलं आहे। असं वाटत होतं की सरकार आरोपीच्या पाठीशी नाही ना, सरकारमधील काही लोक त्याच्या पाठलाग करत आहे ना, अशा प्रकारची भावना बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झालेली होती। परभणीमध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचा प्रकार आहे। परभणीमध्ये बाबासाहेबाच्या पुतळ्याच्या पुढे जी संविधानाची प्रतिकृती होती, तिची मोडतोड करून विट्टबणा करणारा आरोपी सापडला। मी जाऊन आलो त्या ठिकाणी त्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी 14 तारखेला। प्रश्न निर्माण होतो की हा आरोपी एवढी साधी गोष्ट नाही आहे। कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय, कोणाची तरी फूस असल्याशिवाय, कोणाचा तरी पाठलाग करणार असल्याशिवाय अशा प्रकारचं संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये वादळ निर्माण करणारा जो प्रकार त्यांनी केला तो केला नसता। आमची मागणी अशी होती की महाराष्ट्र शासनाने आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांनी आता होतं काय की जो आरोपी सापडला पवार नावाचा, मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट आहे किंवा तो काय म्हणतात त्याला, आता तुम्हाला माहीत असेल राज्यामध्ये, देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबाच्या पुतळ्यांची विटंबना होते,
पंचशील ध्वजाची विटंबना होते, निळ्या ध्वजाची विटंबना होते, भगवान बुद्धाच्या मूर्तीची विटंबना होते. जे आरोपी सापडतात, सरकारचं पोलीस एकच म्हणतात ते सर्व मनोरुग्ण आहेत. म्हणजे मनोरुग्ण लोकांना फक्त बाबासाहेबच दिसतो का? बाकीचे पुतळे दिसत आहेत का? गांधीजीचा पुतळा आहे, शिवाजी महाराजांचा आहे, शाहू महाराजांचा आहे, ज्योतिबांचा आहे, बाकीचे पण दिसत आहे का त्यांना? नेमकं बाबासाहेबांचाच पुतळा मनोरुग्णाला दिसतो. संपूर्ण हीच परिस्थिती महाराष्ट्राची. त्यामुळे मनोरुग्ण वगैरे काही नाही. केवळ झालेल्या चुकावर पागळून घालण्याचा प्रयत्न शासनाने करू नये. ज्याला ते मनोरुग्ण म्हणतात, ज्यांनी विटंबना केली संविधानाची, त्याला एकतर देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे, त्यांचं नागरिकत्व रद्द केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करून आपला महाराष्ट्राचा जो फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, याचं या थोर पुरुषाचं नाव घेऊन आमचं सरकार चालतं. त्याचा वारसा घेऊन अशा प्रकारचे जे नतदस्त असतात, जे समाजामध्ये विष पेरण्याचा प्रयत्न करतात, अशांतता बांधण्याचा प्रयत्न करतात, त्याच्याविरुद्ध कठोर अशा प्रकारची कारवाई करा. आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे ज्याला तुम्ही मनोरुग्ण म्हणता त्याच्या पाठीमागे कोणती शक्ती काम करते याचा देखील तपास पोलिसांनी केला पाहिजे. त्या पक्षाची पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी खरं पाहिलं तर त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झाली. आता शिवसेना, BJP आणि अलीकडे अजितदादा याचं फक्त महायुती तयार झाली. अनायासे महायुतीचे घटक पक्ष झाला. लोकसभेपासून तर आजपर्यंत आम्ही महायुतीमध्ये आहोत. आमचं एवढंच म्हणणं, आमची अपेक्षा एवढीच आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही ज्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळेस, विधानसभेच्या वेळेस, कारण तुमच्या महायुतीचं सरकार बनवण्यामध्ये आमचा देखील खारीचा वाटा आहेच ना, त्यामुळे सत्तेमध्ये योग्य प्रकारचा वाटा आमच्या पक्षाला मिळावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. विधान परिषदेचं एक पद आमच्या पक्षाला मिळावं ही आमची मागणी आहे. शक्य असेल तर एखादं मंत्रिपद देखील आमच्या पक्षाला, म्हणजे सत्तेमध्ये सहभाग ज्याला आपण म्हणतो, हा सत्तेमध्ये सहभाग करण्याचं सौजन्य आणि नैतिकता महायुतीच्या सरकारने दाखवावी अशी आमची माफक अपेक्षा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, आता विधानसभा संपली, आता महानगरपालिकाच्या निवडणुका येऊन राहिल्या. या महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये जवळजवळ 14 महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये. आमची इथली आहे, सोलापूरची आहे, नगरची आहे, मुंबईची आहे, ठाण्याची आहे, उल्हासनगरची आहे, नागपूरची आहे, अमरावतीची आहे. अशा 14 महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाला कमीत कमी 5% जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पीपल्स रिपब्लिकन पक्ष सोबळावर लढेल.